ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे पावसाच्या संदर्भातली। नाशिक शहरामध्ये 15 दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आज हवामान खात्याने नाशिकला मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिलाय। नाशिक शहरासोबतच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागामध्ये देखील पाऊस सुरू आहे। अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गेल्या 15 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाशिक शहरामध्ये जर आपण बघितलं तर सकाळपासून पावसाची रिमझिम जी आहे ते सुरू झालेली आहे। आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो या ठिकाणी नाशिकला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर नाशिकसह इतर ग्रामीण भागामध्ये देखील पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने जिथे गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी दांडी मारल्यामुळे अनेक शेती कामं देखील त्या ठिकाणी रखडून राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर आता आजपासून जो पाऊस आहे तो सुरू झाला आहे आणि त्यामुळे एकूण जर बघितलं तर शेती कामांना देखील आता वेग येणार आहे। नाशिकमध्ये सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे, त्यासोबत नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये देखील इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल या भागांमध्ये देखील जोरदार जो पाऊस या ठिकाणी पडत असल्याची माहिती मिळत आहे आणि एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा एकदा पावसानं कमबॅक केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेचा शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।